देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही रोजची देवपूजा करतो तर जेव्हा देवांना आपण रोज सकाळी आंघोळ घालतो तर त्या देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं आपण काय करायचं, किंवा देवपूजा करताना छोट्या छोट्या चुका आपण करत असतो तर त्या चुका होऊ नये यासाठी काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी चुका घडत असतात. असं मी म्हणणार नाही की त्या जाणून बुजून त्या चुका आपण करत असतो. कळत न कळत होईना आपल्या प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका घडत असतात आणि त्या चुका सरळ सरळ आपल्या घराला लागणाऱ्या वास्तुदोषाला कारणीभूत ठरत असतात. तर अशा या चुका आपल्याकडून होत असतील तर त्यातून काय मार्ग काढायचा, त्याबद्दल कोणते नियम पाळायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. पहिलं म्हणजे आपण जी काही रोज देवपूजा करतो सकाळी, तर त्या देवपूजेची वेळ कोणती असायला पाहिजे. देवपूजा शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच करावी. म्हणजे देवांना आंघोळ त्यानंतर जी काही देवपूजा असते ती ब्रह्ममुहूर्तावर झाली तर अतिउत्तम. तसं बघायला गेलं तर दुपारी 12 ते 4 याच वेळेत देवांना आंघोळ घातली जात नाही. पण देवपूजेची वेळ शक्यतो सकाळचीच असावी. अगदीच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही देवांना आंघोळ सकाळी 8 वाजेच्या आतच घालायची आहे. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर जर सर्वप्रथम आपण देवपूजाच केली तर आपल्या मनात इकडचे तिकडचे जे काही निगेटिव्ह विचार असतील तर ते विचार येत नाही. आपल्या मनात देवाचेच विचार येत असतात आणि ती देवपूजा शुद्ध मनाने होते आणि तिचं फळ देखील आपल्याला मिळतं. आपलं मन दिवसभर प्रसन्न राहतं. जर तुम्ही देवपूजेची वेळ लेट असेल तुमची तर तुम्ही नक्कीच सकाळी आंघोळ झाल्यावर सर्वप्रथम देवपूजा करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. बऱ्याच जणांच्या देवपूजेसोबत अनेक सेवा असतात तर त्यांना बराचसा वेळ देखील आपल्याला द्यावा लागतो. एवढा वेळ तुम्हाला सकाळी देणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं, जी प्राथमिक स्वरूपात देवपूजा असते तर ती सर्वप्रथम आपली आंघोळ वगैरे झाली की ती देवपूजा म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालणं, फुलं वाहणं, एवढी देवपूजा जरी तुम्ही केली तरी देखील ती देवपूजा थेट देवांपर्यंत पोहोचते. आणि जी काही बाकीच्या सेवा असतील तर तुम्ही त्या दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ असेल, दुपारी असेल, संध्याकाळी असेल, रात्री असेल, तेव्हा तुम्ही ती सेवा करू शकता. पण सकाळी सकाळी प्रसन्न मन राहण्यासाठी देवपूजा करून घ्यायची. देवपूजा करताना आपण एक चूक करतो, ती चूक आपल्याकडून नकळतपणे घडतच. ती म्हणजे आपण काय करतो, देवपूजा करायला बसतो पण बरेच जण काय करता, बसण्यासाठी आसन घेत नाही. तर तुम्ही जेव्हा देवपूजा करण्यासाठी जमिनीवर बसता तेव्हा आपल्याला बसण्यासाठी आसन जरूर घ्यायचं. बसण्यासाठी मग तुम्ही काही पण घेऊ शकता, पाट घेऊ शकता, बसणं घेऊ शकता किंवा एखादा कपडा असेल, पण बसण्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे. डायरेक्ट तसंच जमिनीवर देवपूजा करण्यासाठी बसायचं नाही. आपण बऱ्याचदा देवपूजेची सुरुवात दीपप्रज्वलापासून करत असतो म्हणजे आपल्या देवपूजेमध्ये जिवंतपणा येतो. तर अगदी तो दिवा लावण्यापासूनच आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. त्याचं कारण असं की जर तुम्ही काही आसन न घेता तसंच जमिनीवर बसले आणि पूजा केली तर ती जी काही देवपूजा असते तर ती देवपूजा देवांपर्यंत न पोचता आपल्या भूमिदेवतेला समर्पित होते. त्यामुळे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही देवपूजा करण्यासाठी आसन घेत नसाल तर तुम्ही देवपूजेसाठी एक सेपरेट आसन घ्यायचं आहे आणि ते देवघराजवळच ठेवायचं आहे. म्हणजे त्याचं पावित्र्य कायम राहतं, ते इतर आसनांमध्ये मिसळलं जात नाही. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे पाहुणे येतात, आपण त्यांना बसण्यासाठी आसनं देतात तर कोणाला सुतक असतं, कोणाचं काय असतं, तर त्याचं पावित्र्य जाऊ नये म्हणून ते आसन देवघराजवळच ठेवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला शोधण्यासाठी दुसरीकडे जावं लागणार नाही, आपण कंटाळा करणार नाही. जवळ असलं तर ते आसन घेऊ आणि पटकन तिथेच बसू. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा देवपूजा करायला बसतो तर बरेच जण काय करतात, सगळं झालं, देवांना आंघोळ वगैरे घालून घेतात, त्यांना फुलं वाहतात आणि शेवटी दीपप्रज्वलन करतात. तर असं करायचं नाही, हे चुकीचं आहे. मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की कोणत्याही देवपूजेची सुरुवात सर्वप्रथम दीपप्रज्वलाने करायची म्हणजे पूजेमध्ये जिवंतपणा येत असतो. आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने ती पूजा करायची असते. म्हणून तुम्ही
अगदी देवांना आंघोळ घालण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही देवपूजा करण्यासाठी बसतात तर सर्वप्रथम तुम्ही काही धूप दीप जे काही लावत असाल तर ते दीप प्रज्वलन सर्वप्रथम करून घ्यायचं आहे आणि मगच देवपूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर जेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी ही चूक होते. तर ती चूक म्हणजे अशी, आपल्या देवघरात जी काही देव असतात, गणपती असो, बाळकृष्ण असो, आपले कुलदैवताचे टाक असो, जे काही देव आपल्या देवघरात असतील ज्यांना आपण आंघोळ घालतो ते एकत्र ताम्हनात घेतात आणि त्या सर्वांना एकत्ररित्या आंघोळ घालतात. तर ते असं करायचं नाही. देवाला एक एक देवाला अशी आंघोळ घालायची आणि त्यांना डायरेक्ट तसंच ओलं देव्हाऱ्यात ठेवायचं नाही. त्यांना एका सेपरेट नॅपकिन करायचं आहे. रुमाल असेल ते सेपरेट वस्त्र असेल तर त्या नॅपकिनने रुमालाने ते देव स्वच्छ कोरडे करायचे आणि मगच देवघरात ठेवायचे आहे. आणि तो नॅपकिन देखील वारंवार स्वच्छ करत राहायचं आहे. त्याला देवपूजा झाली की तो बाहेर व्यवस्थित सुकवून आणायचा आहे. इतर नॅपकिनमध्ये त्याला मिक्स करायचं नाही. जी काही देवासाठी आपण वस्त्र वापरतो ती सेपरेटच देवघराजवळ ठेवायची असतात. मी लहानपणापासून बघते की बऱ्याच घरी काय करतात, देवपूजेसाठी जे देवांना आंघोळ घालण्यासाठी देवपूजेत जे पाणी वापरतात ते सेपरेटच देवघराजवळ स्टोअर करून ठेवलेलं असतं. म्हणजे काही ठिकाणी रोज पाणी येत नाही, रोज पाणी येत असेल किंवा विहिरीवरून रोज टाकी भरली जात असेल तर तिथे बाहेर जाऊन त्या टाकीतून पाणी आणलं जातं देवपूजेसाठी. पण बऱ्याच ठिकाणी जर रोज पाणी येत नसेल, 3-4 दिवसा मिळून पाणी येत असेल तर ते लोक काय करतात की एखाद्या बॉटलमध्ये किंवा मग जे काही त्यांचं तांब्या पितळाचं काही भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तेवढ्या दिवस पुरेल या हिशोबाने ते देवपूजेसाठी लागणारं पाणी भरून ठेवतात. तर याचं कारण असं की आता तुम्ही म्हणाल आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, मग अशा वेळेस काय करायचं? तर टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही जो काही बेसिनजवळ जो नळ असतो तर तिथून पाणी देवपूजेसाठी घेऊ शकता. आपलं विज्ञान सांगतं की पाणी कधीही शिळं होत नाही. ते खरंच आहे, पाणी शिळं होत नाही. पण जेव्हा आपण माठातून, हंड्यातून जे आपण वापरण्यासाठी पाणी भरून ठेवतो आणि त्यातूनच पाणी देवपूजेसाठी जर घेतलं तर त्या पाण्याला कधीकधी आपलं खराब हात लागलेले असतात, स्वयंपाकाच्या ठिकाणून घेतलं तर खरकाटे हात लागलेले असतात, त्यात अन्नाचे कण गेलेले असतात, तर त्या पाण्याचं पावित्र्य कमी होतं. त्यामुळे शक्यतो एकतर बेसिनच्या नळापासून तुम्ही पाणी घेऊ शकता किचनच्या, आणि किंवा मग तुमच्याकडे बाहेरून मोटरीचं काही पाणी येत असेल तर तिथून तुम्ही पाणी घेऊ शकता. आता महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं नक्की काय करायचं? आता असं जर कोणाला विचारलं तुमच्या घरी देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करतात, तर बरेच जण हेच उत्तर देतील की आम्ही देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुळशी मातेच्या झाडाला टाकत असतो. तर ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही देवांना आंघोळ घालता तर त्यातील थोडंसं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून स्वतः ग्रहण करू शकतात आणि करत असाल तर अतिउत्तमच. पण तुळशी मातेला हे पाणी द्यायचं नाही. त्याचं कारण असं की तुळशी मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, हे तुम्हाला माहिती आहे. या अगोदरच्या व्हिडिओद्वारे देखील मी तुम्हाला तुळशी मातेचे महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे तुळशी मातेला देवांना आंघोळ घातलेलं पाणी द्यायचं नाही. बऱ्याच ठिकाणी काय करतात, देवपूजा झाली की एकतर सिटीत जर असतील तर ते पाणी बेसिनमध्ये टाकलं जातं किंवा गावाकडे असतील तर ते पाणी बाहेर अंगणात कुठेतरी टाकलं जातं. तर असं जर तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे, ते थांबवायचं आहे आणि ह्याच गोष्टी आपल्या वास्तुदोषाला कारणीभूत ठरत असतात. तुम्ही काय करायचं आहे, हे जे काही देवपूजेचं पाणी आहे ते तुम्ही झाडांना, फुलझाडांना टाकू शकतात किंवा दुसरी काही रोपटी असतील तुमच्या कुंड्यांमध्ये तर त्यांना हे पाणी देऊ शकतात. पण शक्यतो जे देवाशी रिलेटेड आहे म्हणजे जसं की तुळस, शमी यासारख्या रोपट्यांना हे पाणी द्यायचं नाही. तुम्ही इतर जे काही फुलझाड आहे त्यांना हे पाणी देऊ शकतात. जर तुम्ही बेसिनमध्ये पाणी टाकत असाल तर त्याला काही अर्थच नाही, कारण आपलं खरकाटं वगैरे पाणी तिथे जात असतं किंवा अंगणात इकडे तिकडे पाणी फेकत असाल आणि ते आपलं तेच पाणी जर आपण त्याच्यावर पायदळी येत असेल तर ते चुकीचं आहे. कारण असं जर होत असेल तर आपल्या देवपूजेला काही अर्थच येत नाही. मग देवपूजा केली काय नाही केली काय सारखंच. आता साहजिकच एखाद्याच्या मनात असा प्रश्न तयार होऊ शकतो की आमच्या घराजवळ काही झाड नाही आहे तर तुळस आहे, मग आम्ही ह्या पाण्याचं काय करायचं, आमच्याकडे तर काही ऑप्शनच नाही. तर त्यांच्यासाठी पण माझं सांगणं आहे की थोडेसे कष्ट होतील पण आपल्या बिल्डिंगच्या आसपास एखादं का होईना झाड असतंच किंवा एखादी का होईना अशी जागा असते की तिथे कोणी मनुष्य जाणार नाही, कोणाचे पाय तिथे पडणार नाही. अशा जमिनीवर, शेतात तुम्ही ते पाणी टाकू शकता. चुकूनही हे पाणी बाथरूममध्ये, बेसिनमध्ये टाकू नका, कारण मग त्या देवपूजेला अर्थच येत नाही. आणि देवपूजा झाल्यानंतर तिथे टापटिप्पणा देखील महत्त्वाचा आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याकडे खाली थोडंफार पाणी सांडतंच, तर ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि स्वच्छता बाळगून देवपूजा करायची आहे.
म्हणजे देव देखील प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. देवासमोर आपण जो काही दिवा लावतो, अगरबत्तीचा स्टँड असेल, धुपाचा स्टँड असेल, तर ते देखील वारंवार स्वच्छ करायचं आहे. त्याचबरोबर देवघरा देखील वारंवार स्वच्छ केला गेला पाहिजे. देवाची आसन वारंवार व्यवस्थित स्वच्छ करायची, त्याला जाळं लागून नाही द्यायचं. देवघराची जागा देखील एखाद्या दिवशी संपूर्ण देवघर आपण जेव्हा साफ करतो तेव्हा ती जागा देखील खाली व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. त्याने 2 फायदे होतात, ते म्हणजे आपल्याला देखील टापटीपपणाची सवय लागते आणि दुसरं म्हणजे देवपूजेमध्ये देखील पावित्र्य राहते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा झाल्यानंतर जे काही पाणी असतं तर त्यांचं नक्की काय करायचं हे बघितलं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.